Cancer Healer Center, a new beginning. नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा। सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प। आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक। मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार। देशांतर्गत मोबाईल फोनचं उत्पादन वाढवण्याचे केंद्र सरकारचं धोरण। तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादन खर्चामध्ये कपात होणार। कॅन्सरवरची औषधं स्वस्त होणार। कॅन्सर संबंधित 36 औषधांवरील सीमाशुल्क हटवण्याची घोषणा। तसंच वैद्यकीय उपकरण स्वस्त होणार। मोदी सरकारचा रुग्णांना दिलासा। भारतामध्ये तयार होणारे कपडे स्वस्त होणार। कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारचं पाऊल। तर चामड्याच्या वस्तू आणि टीव्हीचे पार्ट सुद्धा स्वस्त होणार। 2025च्या अर्थसंकल्पात नोकरी कौशल्य निर्माण करण्यासाठी 7 घोषणा। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5 वर्षात 75,000 जागा वाढवणार। तर IIT क्षेत्रामध्ये 6,500 सीट आणखी वाढवल्या जाणार। देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक। 100 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना। 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। कापसाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी मिशन। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचं पॅकेज। देशातील कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी निराशा। बहुतांश घोषणा उद्योगपतींना लाभ पोहोचवणाऱ्या शेतकरी नेते अजित नवलेंची टीका। आजच्या अर्थसंकल्पात पोकळ घोषणा। कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांची टीका। नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे। त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही। पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले। आज कोणत्या कारणामुळे गडाचे दार राजकारणासाठी पुन्हा उघडलं? प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना सवाल। संतांनी कधी राजकीय सीमा ओलांडल्या नव्हत्या। कोण दोषी कोण निर्दोष हे देशातील न्यायालय ठरवेल। नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया। आम्हाला मदत नको, न्याय हवा। आम्हाला सध्या न्यायाची गरज। नामदेव शास्त्रींच्या विधानावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार असल्याचं वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केलं होतं। Cancer Healer Center, a new beginning.